स्वामी समर्थ प्रकट दिनासाठी 11 ते 20 मार्च श्री गुरु चरित्र पारायण आणि दत्तसेवा या विषयावरती मी तुम्हाला वेगवेगळी माहिती सांगणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, 11 मार्च ते 20 मार्च हा काळ दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. कारण या काळात आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वतः दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांच्या कृपेने लाखो भक्तांचे जीवन बदलले आहे. असे म्हटले जाते की जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे स्वतः स्वामी उपस्थित असतात. म्हणूनच प्रकट दिनानिमित्त 11 दिवस गुरुचरित्र पारायण केल्यास भक्तांच्या आयुष्यातील मोठ्यात मोठ्या अडचणीसुद्धा दूर होतात. तर 11 दिवसांची दत्तसेवा कशी करावी? पहिलं म्हणजे दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. दीप लावून, धूप लावून, अगरबत्ती लावून आणि फुलांनी पूजा करावी. नंतर मन शांत करून खालील मंत्र जप करावा. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. यानंतर गुरुचरित्राचा एक अध्याय वाचावा. तो अध्याय म्हणजे 14वा. गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, ते संपूर्ण दत्तभक्तांचे जीवन बदलणारे ग्रंथ आहे. जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो त्याचे नशीब बदलते असे मानले जाते. गुरुचरित्र वाचल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, अडथळे अडचणी दूर होतात, आर्थिक समस्या सुद्धा कमी होतात, मानसिक शांती मिळते. प्रकट दिनाची विशेष सेवा काय करावी? 20 मार्चला म्हणजेच प्रकट दिनी स्वामींना पिवळी फुले अर्पण करावीत. नैवेद्य म्हणून साखर खोबरे ठेवावे. स्वामींची आरती करावी. त्या दिवशी मनापासून प्रार्थना करावी. स्वामी, आमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा. असे म्हणतात की जो भक्त प्रकट दिनी स्वामींचे नाव घेतो त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते. स्वामींचे चमत्कार. अक्कलकोटमध्ये अनेक भक्तांनी स्वामींचे चमत्कार अनुभवले आहेत. काहींचे आजार बरे झाले तर काहींची आर्थिक परिस्थिती सुधारली, काहींना नोकरी सुद्धा मिळाली. म्हणूनच आजही लाखो लोक श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवतात. जर तुम्हीही मनापासून 11 दिवसांची दत्तसेवा केली आणि गुरुचरित्र पारायण केले तर स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतील. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 11 ते 20 मार्च हा काळ स्वामी समर्थांचा आनंदाचा, प्रकट दिनाचा आणि उत्सवाचा दिवस असतो. 11 दिवसात खरंच भक्तांनी गुरुचरित्र पारायण केले तर स्वामींची कृपा लवकरच प्राप्त होते. खरंच तुम्ही न चुकता 11 दिवसांत पारायण करा. सेवा कशी करायची तुम्हाला सांगितले आहे. सकाळी स्नान करून पूजा करा. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा, धूप लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा नक्की जपा. नंतर 14वा अध्याय गुरुचरित्राचा वाचा. 20 मार्चला खरी विशेष पूजा करा. पिवळी फुले अर्पण करा. साखर खोबऱ्याचा नैवेद्य द्या. स्वामींची आरती नक्की करा. स्वामी समर्थ भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतातच. कारण का तर 11 ते 20 मार्च या 11 दिवसात स्वामी समर्थांची विशेष दत्तसेवा केली जाते. या काळात गुरुचरित्र पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोज स्वामींचे नामस्मरण करा, गुरुचरित्र वाचा, आरती करा
असे केल्याने घरात सुख समृद्धी येते. स्वामींचे नामस्मरण करायला विसरू नका. आयुष्यात कितीही अडचणी असल्या, घरात कितीही समस्या असल्या, पैशाची तंगी असो, आरोग्याच्या समस्या असो किंवा मनाला शांती मिळत नसेल, तर फक्त 3 गोष्टी मनापासून केल्या तर जीवन बदलू शकते. त्या 3 गोष्टी म्हणजे स्वामींचे नामस्मरण, गुरुचरित्र आणि स्वामींची आरती. असे म्हटले जाते की स्वामी समर्थ हे नाव घेतले की स्वामी समर्थ स्वतः आपल्या सोबत उपस्थित असतात. सर्वप्रथम स्वामींचे नामस्मरण महत्त्व त्याचे समजून घेऊयात. आजच्या काळात लोक खूपच ताणतणावामध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत. कोणाला पैशांची चिंता आहे, तर कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला घरातील समस्या आहेत. पण एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धेने त्यांचे नाव घ्या. सर्वात सोपा मंत्र तुम्हाला सांगितला आहे, ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की अनेक भक्तांनी यामुळे चमत्कार सुद्धा अनुभवले आहेत. काही लोकांना नोकरी मिळाली, काहींचे आजार बरे झाले, काहींना नोकरी मिळाली, काहींच्या घरातील वाद सुद्धा संपले. आर्थिक अडचणी असो, सर्व काही दूर झाल्या. नामस्मरण करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा. देवघरात स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसा. दीप लावा, अगरबत्ती लावा. मन शांत करून हा मंत्र म्हणा. विश्वासाने म्हणा आणि श्रद्धेने म्हणा. मनामध्ये भाव असावा, ओम श्री स्वामी समर्थ. 108 वेळा हा मंत्र जप करा. शक्य नसेल तर 11 वेळेस किंवा 21 वेळेस करा. दिवसभरात जास्त वेळा म्हणू शकता. नामस्मरण करताना मन तुमचं एकदम शांत, एकांत ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा. फक्त श्री स्वामी समर्थांचा विचार करा. काही दिवसातच तुम्हाला स्वतः बदल जाणवेल. तुमचं मन शांत होईल. तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला असेल. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. सकारात्मक विचार जास्त वाढतील. दुसरं म्हणजे गुरुचरित्र वाचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचणे. गुरुचरित्र हा दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. असे मानले जाते की गुरुचरित्र वाचल्याने दत्तगुरूंची कृपा मिळते. या ग्रंथात अनेक चमत्कारिक कथा आहेत. या कथा आपल्याला श्रद्धा आणि भक्ती शिकवतात. गुरुचरित्र वाचल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते. आर्थिक अडचणी कमी होतात. मनाला शांती सुद्धा मिळते. गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. दररोज एक अध्याय वाचा. शक्य असेल तर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. वाचण्यापूर्वी स्वामींची प्रार्थना करा, स्वामी समर्थ मला श्रद्धा आणि भक्ती द्या, असे तुम्ही स्वामी समर्थांना मनापासून म्हणा. अनेक भक्त सांगतात की गुरुचरित्र वाचताना त्यांना स्वामींची उपस्थिती जाणवतेच. म्हणूनच हा ग्रंथ अत्यंत पवित्र मानला जातो. तिसरं आहे आरती करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थांची आरती. आरती म्हणजे देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. आपण दिवसभरामध्ये कितीही काम करत असतो तरी दिवसातून एकदा स्वामींची आरती करावीच. संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावा. श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उभे राहा. फुले अर्पण करा आणि मनापासून आरती म्हणा. आरती करताना मनामध्ये श्रद्धा असावी. आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वातावरण शांत आणि आनंदी होते. अनेक लोक सांगतात की जेव्हा ते रोज आरती करतात तेव्हा त्यांच्या घरात भांडणे कमी होतात. मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागते. घरामध्ये सुख आणि समाधान सुद्धा वाढते. स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा संदेश, जर तुम्हाला आयुष्यात खरोखरच बदल हवा असेल, फक्त या 3 गोष्टी तुम्ही नक्की करा. स्वामी समर्थांचे नामस्मरण, गुरुचरित्र वाचा आणि तिसरी म्हणजे स्वामी समर्थांची आरती नक्कीच करा. या 3 गोष्टींमध्ये इतकी शक्ती आहे की स्वामी समर्थ स्वतः तुमच्या जीवनात मार्ग दाखवतील. लक्षात ठेवा,
स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 11 ते 20 मार्च हा स्वामी समर्थ प्रकट दिनाचा पवित्र काळ आहे. या 11 दिवसात स्वामी समर्थांचा मंत्र जपा, पूजा करा. असे केल्याने स्वामींची कृपा प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ मंत्र जपा, स्वामींची आरती करा. श्रद्धेने सेवा केल्यास भक्तांची इच्छा स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतात. आपल्या आयुष्यात कधी ना कधी अडचणी येतातच. कधी आर्थिक समस्या असतात, कधी आरोग्याच्या अडचणी असतात, तर कधी घरामध्ये भांडणे आणि तणावसुद्धा असतो. अशा वेळी अनेक लोक विचार करतात की आपले नशीब कधी बदलेल. पण संतांनी सांगितले आहे की श्रद्धा आणि भक्तीचे देवाचे स्मरण केले तर आयुष्यात बदल घडतोच. विशेषतः श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेतल्याने भक्तांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडतात. म्हणूनच सर्व गोष्टी तुम्ही मनापासून करा, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची कृपा निश्चितच मिळेल. स्वामींची पूजा. दुसरी महत्त्वाची पूजा म्हणजे देवाप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करणे. स्वामींची पूजा केल्याने शांती राहते, सुख राहते. पूजा कशी करायची तुम्हाला सांगितलेच आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, स्वामींचे नाव घेत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.